Welcome back to Smart Learning channel and also welcome to the 12th grammar lesson interjection. This is the last topic of the part of speech. हुर्रे, वाव, अलास, आहा यांसारखे इंटरजेक्शन्स तुम्हाला माहिती असतील, पण यापेक्षाही वेगळे आणि इंटरेस्टिंग इंटरजेक्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि हो, जे आपल्या चॅनलवरती अजूनही नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. टुडे वी आर गोइंग टू लर्न लास्ट टॉपिक ऑफ द पार्ट ऑफ स्पीच, दॅट इज इंटरजेक्शन. त्यालाच मराठीमध्ये केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आता फर्स्टली पाहूया व्हॉट इज मीन बाय इंटरजेक्शन. Interjection is a short sound or word that used to show spontaneous feeling or to express an emotion of person that originated due to sudden joy, surprise, pain, etc. ज्या ध्वनी किंवा शब्दातून आपण पटकन भावना व्यक्त करतो त्यांना आपण इंटरजेक्शन असे म्हणतो. जे शब्द अचानक होणारा आनंद, हर्ष, दुःख अशा भावना दाखवण्यासाठी वापरतो ते इंटरजेक्शन असतात. इंटरजेक्शन हे असे शॉर्ट वर्ड आहेत की जे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात, की त्यातून आपण आनंदी आहोत, दुःखी आहोत किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीचं आश्चर्य झालेलं आहे हे व्यक्त होतं. इंटरजेक्शन्स आर फ्रिक्वेंटली फॉलोड बाय एक्सक्लेमेशन मार्क. इंटरजेक्शन काय करतो? एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्हाला फॉलो करतो. विच इटसेल्फ इज युज्ड टू एक्सप्रेस इमोशन. याचा वापर आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी होतो. म्हणून प्रत्येक जे उद्गारवाचक वाक्य आहे त्याच्या लास्टला काय येतं? उद्गारवाचक चिन्ह येतं. सो इट फॉलोज द एक्सक्लेमेशन मार्क. तर एक्झाम्पल पाहूया. गो देअर, तिकडे जा. गो देअर, तर इथे एक्सक्लेमेशन मार्क आलेला आहे. तर असेच काही इंटरजेक्शन्स आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट आहे आहा. एखादी गोष्ट जर आपल्याला समजली असेल तर तेव्हा आपण करतो आहा, आय अंडरस्टँड. सो त्याचं एक्झाम्पल पाहूया. आहा, आय गॉट इट. आहा, मला माहीत आहे. ओके, तेव्हा आपण आहा या इंटरजेक्शन्सचा यूज करतो. सेकंड आहे अलास. दुःख, कीव व्यक्त करणारा हा उद्गार आहे. बघा, जे इंटरजेक्शन वर्ड आहेत त्याच्या लास्टला काय आहे? एक्सक्लेमेशन मार्क आहे. तो एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे तो उद्गारवाचक चिन्ह फॉलो करतो. तर एक्झाम्पल पाहूया. आर यू कमिंग टुमॉरो. तर त्याचा आन्सर आहे अलास, नो. तू उद्या येणार आहेस? अलास, नो, नाही. म्हणजे इथं दुःख व्यक्त करण्यासाठी या इंटरजेक्शनचा यूज केलेला आहे. थर्ड इंटरजेक्शन आहे गॉड ब्लेस यू. सदिच्छा व्यक्त करणारा हा उद्गार आहे. जेव्हा आपल्याला एखाद्याला आशीर्वाद द्यायचा असतो तेव्हा हे उद्गार आपण वापरतो. फोर्थ इंटरजेक्शन आहे डिअर मी. आश्चर्य, दुःख, सहानुभूती, निराशा, चीड दर्शवणारा हा उद्गार आहे. एक्झाम्पल पाहूया. डिअर मी, आय हॅव फॉरगॉटन हिज फोन नंबर. माझ्याकडून त्याचा फोन नंबर हरवलेला आहे. जेव्हा दुःख व्यक्त करतो आपण तेव्हा आपण डिअर मी हे उद्गार वापरतो. डन. फिफ्थ इंटरजेक्शन आहे डन. ठीक आहे, ठरलं. एखादी गोष्ट जर ठरलेली असेल तेव्हा आपण लगेच म्हणतो डन. ओके, तेव्हा आपल्यातून जे उद्गार निघतं ते असतं इंटरजेक्शन. डन, आय कॅन डू युअर वर्क. ठरलं तर मग मी तुझं काम करेन. ओके. सिक्स्थ आहे हाय. बहुधा ओळखीच्या लोकांना बोलायचा अभिवादनपर शब्द आहे. जेव्हा ओळखीची एखादी व्यक्ती भेटते आपल्याला तेव्हा आपण हाय करतो. हाय, हॅलो, हे दोन्ही पण कसे अभिवादनपर शब्द आहेत. हाय, हाव आर यू. तू कसा आहेस हे विचारतो तेव्हा आपण हाय हा इंटरजेक्शन यूज करतो. ओके. सेवन्थ आहे फोर्थ इंटरजेक्शन आहे डिअर मी. आश्चर्य, दुःख, सहानुभूती, निराशा, चीड दर्शवणारा हा उद्गार आहे. एक्झाम्पल पाहूया. डिअर मी, आय हॅव फॉरगॉटन हिज फोन नंबर. माझ्याकडून त्याचा फोन नंबर हरवलेला आहे. जेव्हा दुःख व्यक्त करतो आपण
तेव्हा आपण डिअर मी हे उद्गार वापरतो. डन, 5th इंटरजेक्शन आहे डन. ठीक आहे, ठरलं. एखादी गोष्ट जर ठरलेली असेल तेव्हा आपण लगेच म्हणतो डन. ओके, तेव्हा आपल्यातून जे उद्गार निघतं ते असतं इंटरजेक्शन. डन, आय कॅन डू युअर वर्क. ठरलं तर मग मी तुझं काम करेन. ओके. 6th आहे हाय. बहुधा ओळखीच्या लोकांना बोलायचा अभिवादनपर शब्द आहे. जेव्हा ओळखीची एखादी व्यक्ती भेटते आपल्याला तेव्हा आपण हाय करतो. हाय, हॅलो, हे दोन्ही पण कसे अभिवादनपर शब्द आहेत. हाय, हाव आर यू, तू कसा आहे. 7th इंटरजेक्शन आहे हॅलो. हा पण अभिवादनपर उद्गार आहे. ओळखीच्या अनोळखी लोकांना आपण जेव्हा अटेन्शन त्यांचं घ्यायचं असतं तेव्हा आपण हॅलो हे इंटरजेक्शन यूज करतो. हॅलो, हॅपी बर्थडे. 8th इंटरजेक्शन आहे हेल. राग, चीड व्यक्त करणारा हा उद्गार आहे. एक्झाम्पल पाहूया. ओ हेल, आय हॅव लॉस्ट माय पर्स. मी माझी पर्स हरवली. ओ हेल, जेव्हा चीड येते, राग येतो, हा व्यक्त करण्यासाठी आपण हेल हे इंटरजेक्शन यूज करतो. नेक्स्ट इंटरजेक्शन आहे हुर्रा, हुर्रे. आनंद, आवड, पसंत व्यक्त करणारा हा उद्गार आहे. एखाद्या गोष्टीचा आनंद झालेला असेल तेव्हा आपण असं करतो हुर्रे. ओके, तेव्हा इट इज संडे टुमारो. उद्या संडे आहे, हुर्रे. 10th नंबरचं इंटरजेक्शन आहे हुश, हश. म्हणजेच एखाद्याला आपल्याला शांत करायचं असेल, चूप करायचं असेल तेव्हा आपण हे इंटरजेक्शन वापरतो. हुश, द बेबी इज स्लीपिंग. गप्प बस, बाळ झोपलेलं आहे. हुश, द बेबी इज स्लीपिंग. 11 नंबरचा आहे ओ. आनंद, आश्चर्य, दुःख, निराशा व्यक्त करणारे हे उद्गार आहे. ओ हाऊ अमेझिंग. जेव्हा आपल्याला आनंद होतो किंवा आश्चर्य वाटलेलं असतं तेव्हा आपण ओ हे इंटरजेक्शन वापरतो. नेक्स्ट आहे आऊच. अचानक आलेली कळ किंवा वेदना व्यक्त करणारे हे उद्गार आहे. बहुतांश औच हे इंटरजेक्शन मुली यूज करतात. एखादी वेदना व्यक्त करण्यासाठी या इंटरजेक्शनचा यूज करतात. आऊच, यू आर स्टँडिंग ऑन माय फूट. आऊच, तू माझ्या पायावरती उभा राहिलेला आहेस. ओके. नेक्स्ट आहे थँक गॉड, थँक गॉडनेस. एखादी कठीण, त्रासदायक किंवा वाईट गोष्ट संपली किंवा टळली याचा आनंद व्यक्त करणारं हे उद्गार आहे. एखाद्या वाईट प्रसंगातून, एखाद्या वाईट घटनेतून आपण जेव्हा गेलेलो असतो किंवा ती घटना टळलेली असते त्याचा आनंद व्यक्त करताना आपण हे इंटरजेक्शन वापरतो. एक्झाम्पल आहे थँक गॉड ही डिड नॉट आस्क अबाउट इट. थँक गॉड, त्याने मला त्याबद्दल विचारलं नाही. नेक्स्ट आहे थँक गॉडनेस इट इज ओव्हर ॲट लास्ट. ओके. आता नेक्स्ट इंटरजेक्शन पाहूया. वेल डन, शाब्बास. एखाद्याला शाब्बासकी द्यायची असेल तेव्हा आपण वेल डन हे इंटरजेक्शन यूज करतो. यू हॅव गॉट 95 आउट ऑफ 100 मार्क्स. वेल डन, तुला 100पैकी 95 मार्क मिळाले आहेत. वेल डन, शाब्बास. तेव्हा आपण हे इंटरजेक्शन यूज करतो. नेक्स्ट आहे भू. एखाद्याला घाबरवण्यासाठी किंवा वाकडं दाखवण्यासाठी आपण हे उद्गार वापरतो. एक्झाम्पल पाहूया. सडनली ही येल्डेड बू. नेक्स्ट बू, गेट ऑफ दिस स्टेज. नेक्स्ट इंटरजेक्शनच आहे ब्रेवो. एखाद्याला चांगलं काम केलं असेल, त्याला शाबासकी द्यायची असेल तेव्हा आपण हे इंटरजेक्शन यूज करतो. ब्रेवो, यू डिड ग्रेट. शाबास, तू छान काम केलंस. नेक्स्ट आहे ओ. अरे, हे. एक्झाम्पल आहे ओ गॉड, अरे देवा. आपण सहसा हे इंटरजेक्शन यूजच करतो. नेक्स्ट आहे याचा उद्गार आपण होकार दर्शवण्यासाठी वापरतो. जेव्हा आपल्याला यस म्हणायचं असतं तेव्हा आपण हे इंटरजेक्शन यूज करतो. आर यू ऑल्सो गोईंग. तू पण जाणार आहेस. तेव्हा आपण यस हे वर्ड यूज करण्याऐवजी आपण या इंटरजेक्शनचा यूज करतो. नेक्स्ट इंटरजेक्शन आहे ई. भीती, आश्चर्य दर्शवणारे हे उद्गार आहे. इट इज अ गर्लिश स्क्रिप्ट. जेव्हा मुली घाबरलेल्या असतात तेव्हा ई असं उद्गार काढतात. एक्झाम्पल पाहूया. ईक, देअर इज अ रॅट. तिकडे उंदीर आहे.
चूप, शांत, गप्प हे उद्गार जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण श. नेक्स्ट इंटरजेक्शन आहे श, शुश. जेव्हा एखाद्याला शांत, चुप्प, गप्प करायचं असेल तेव्हा आपण हे इंटरजेक्शन वापरतो. श, आय एम ट्राईंग टू स्टडी. मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहे. शांत बस. नेक्स्ट आहे वाव. आश्चर्यचकित, आनंद दर्शवणारं हे उद्गार आहे. नेक्स्ट इंटरजेक्शन आहे वाव. आपल्याला आनंद, हर्ष किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी हे उद्गार आपण वापरतो. जसं की एखादी गोष्ट पाहिली तेव्हा आपण वाव, इट इज सो नाईस, हे खूप सुंदर आहे असं म्हणण्यासाठी आपण वावचा इंटरजेक्शनचा यूज करतो. नेक्स्ट आहे वाव, डिड यू डू दॅट. तू हे करू शकतोस. डिड यू. नेक्स्ट इंटरजेक्शन्स आहे या. होकार दर्शवण्यासाठी हे इंटरजेक्शन्स वापरलं जातं. यस दर्शवण्यासाठी आपण या इंटरजेक्शनचा यूज करतो. जर समजा एखाद्याने आपल्याला विचारलं तू हे करू शकतोस का, तेव्हा आपण म्हणतो या, वाय नॉट, हो करू शकतो. नेक्स्ट आहे पी. आनंद, हर्ष दर्शवण्यासाठी हे इंटरजेक्शन वापरलं जातं. इट्स रेनिंग, आय डोंट नीड टू गो स्कूल. पी. पाऊस चालू आहे, मला शाळेत जाण्याची गरज नाही. पी. आनंद झालेला आहे तो दर्शवण्यासाठी आपण या इंटरजेक्शनचा पी या वर्डचा यूज करतो. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 23 टाईप्सचे न्यू इंटरजेक्शन्स लर्न केलेले आहेत. आय होप हे इंटरजेक्शन्स तुम्हाला समजले असतील. याचा उपयोग तुम्ही डे टू डे लाईफमध्ये करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, यातील कुठले इंटरजेक्शन्स तुम्हाला इंटरेस्टिंग वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.